नमस्कार मित्र हो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्र हो, हे जे झाड आहे ते कोकणामध्ये आपल्याला दिसून येतं। ह्याला इंग्रजीमधून बिलिंबी असं म्हणतात आणि मराठीतून किंवा कोकणीतून ह्याला बिमला असं म्हणतात। हे जे आहे त्याचं फळ आहे, हे आंबट असं त्याची चव असते। ह्याचं लोणचं पण केलं जातं आणि माशाच्या आमटीमध्ये त्याचा वापर होतो। आता ह्याच झाडाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे, थोडक्यातच ती पहा। आणि आता हे जे मी तुम्हाला दाखवत आहे हे त्याचं छोटंसं बाळ आहे। आता ह्या झाडाचा मी जेव्हा एकदम छोटंसं हे रोप होतं इथे लावलेलं तेव्हाच मी ह्याचा व्हिडिओ केलेला आहे। मी इथं तुम्हाला त्याची लिंक देते त्या व्हिडिओची। आणि त्याची स्टोरी अशी आहे की जे फळं लागलेलं तुम्हाला मी जे झाड दाखवलं त्याचं ते खूप म्हणजे पूर्वजांनी लावलेलं होतं ते झाड आणि त्याचं आम्हाला रोपच मिळत नव्हतं आणि देवाच्या कृपेने हे आम्हाला रोप मिळालं आणि आम्ही ते आता